मी कधीच हेट कमेंटला रिप्लाय देत नाही, पण एक कमेंट अजूनही लक्षात आहे. भावा, एवढी बॉडी करून काय उपयोग? तू काय बॉर्डरवर बंदूक घेऊन युद्ध करायला जाणार आहेस का? भावा, ही बॉडी मी लढाईसाठी नाही बनवत आहे, मारामारी करायला नाही बनवत आहे. ही बॉडी मी फक्त समोरचा बघूनच समजला पाहिजे की हा माणूस हलका घेण्यासारखा नाही आहे यासाठी बनवतो. पुण्यातली एक स्टोरी सांगतो. एका मित्राचा बर्थडे पार्टी होता. रात्री 11 वाजता पार्टीवरून परतत होतो, तेवढ्यात एक रिक्षा ऑलमोस्ट आमच्या बाईकवर चढली. माझा मित्र घाबरला. मी शांतपणे बाईक बाजूला घेतली, पण रिक्षातले 3 लोक उतरून शिव्या द्यायला लागले. एक जण बघतोय हाणायला येणारच होता. त्यावेळेस माझा काल्म राहणं आणि माझी तब्येत, माझी बॉडी लँग्वेज बघून ते थांबले. काही न बोलता रिक्षात परत बसून निघाले. भावा, त्या दिवशी माझा बायसेप नाही, पण माझी फिट तब्येतच माझं वासनं ठरले. त्या तिघांनी मारलंच असतं कदाचित, पण मी दिसायला जसा होतो तसं स्टेप घेण्याआधीच त्यांची गांड फाटली. आजच्या काळात तब्येत ठेवणं म्हणजे शो नाही. तू किती वेट उचलतोस याचं काही नाही, पण गरज पडली तर त्याला उचलून टाकायला आणि समोरच्याला एका चापटीत गार करायला लागणारी पॉवर ह्या तब्येतीमुळे मिळते. बाकी हेट कमेंटवाल्यांनी करत जावं, पण मी माझी तब्येत अशीच ठेवणार जेणेकरून समोरच्याची फक्त बघूनच गांड फाटली पाहिजे. त्यामुळे भावांनो, तब्येत ही बनवावीच लागते. तुमच्या बरोबर असं काही इन्सिडेंट झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.